समाजात बरेच जण आपलं ज्ञान देत असतात आणि त्याच्यात लोकांचा भ्रम वाढत असतो. मला कोणीतरी प्रश्न केला, म्हणे महाराज कोणी म्हटले की घरामध्ये ना कृष्ण अर्जुन रथावर आहेत म्हणजे महाभारताचं युद्ध सुरू होणार आहे, अशा प्रकारचा फोटो लावू नये म्हणतात. त्याने घरामध्ये कलह होतो, भांडणं होतात आणि दुसरं महाभारत आपल्या घरात घडतं म्हणे. तर अशा प्रकारच्या ज्या भ्रामक अफवा लोक हे पसरवत असतात. मित्रांनो, जर कृष्ण अर्जुन महाभारताच्या त्या सीनला किंवा त्या फोटोला घरात तुम्ही लावलं, जर महाभारत घडत असेल, घरात भांडण होत असेल, तर मग भगवंताच्या उपस्थितीने तिथे पवित्रता का येत नाही? मग म्हणजे सिद्धांत हा एकेरी नसावा. तर लक्षात घ्या, अशा प्रकारचं काहीही नाहीये. उलट त्या चित्राकडे पाहून वाटतं की इथे भगवद्गीता सांगितली आहे आणि त्या भगवद्गीतेतले काही ज्ञान आपल्याला आठवायला लागेल ना. पण जर आपण ते चित्रच नाही लावलं, मग कशाचे चित्र लावायचे? भूताखेताचे? त्यापेक्षा भगवंताचा सुंदर मुखडा तिच्यावर दिसतो, त्यांची भक्तही दिसतात आणि भगवंत आणि भक्त ज्या ठिकाणी आहे तिथे कधी वाईट होईल का बरं? स्वतः भगवद्गीतेत संजय म्हणाले, संजय कोण आहेत? व्यासदेवांचे शिष्य. म्हटले, यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धर. म्हणजे कृष्ण आणि धनुर्धर अर्जुन ज्या ठिकाणी असतील तत्र श्री विजयोर भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असेल, नीतिमत्तेचा वास असेल, धार्मिकता असेल. तर असं जर स्वतः संजयने सांगितलंय, मग इतर लोकांचं कशाला ऐकता? म्हणून अशा भ्रामक कल्पना डोक्यात ठेवू नका. तुम्ही कृष्ण अर्जुनचं चित्र घरामध्ये लावू शकता.